वसिद्धे दुवमाचलमानो ववं गयिं पते ओच्छामि समयपाहुडं मिनमो सुधकेवलीवनितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते। काल आपण काय पाहिलेलं होतं परवा, की जे प्रभूचे वचन आहेत तर ते कसे आहेत, नय स्वरूप आहेत, नयात्मक आहेत. म्हणजे परस्पर विरोधी असलेले नयसुद्धा त्यांची सापेक्षता कशी असते हे दाखवून दिलं. कारण मी नित्य आहे म्हणताना द्रव्यार्थिक नाही आणि त्याच्या विरोधी परत कोण, अनित्य. मग त्यावेळेस पर्यार्थिक नयाने तो नय आहे असं सांगितलं. मग एकमेकांची अपेक्षा, याचा अर्थ काय, तर नित्याला अनित्याची अपेक्षा आहे, अनित्याला नित्याची अपेक्षा आहे. त्याचं कारण काय, तर उत्पाद वे द्रव्य हे वस्तूचं स्वरूप जे सांगितलं ते सत्स्वरूप आहे. आणि जर त्यातलं एक जरी कमी झालं त्याला अविनाभाव संबंध म्हणतो. उत्पाद, व्यय आणि द्रव्य. मग यामध्ये उत्पाद असेल आणि व्यय नसेल तरी चालणार नाही, आणि व्यय आहे परंतु उत्पाद नाही म्हटलं तरी चालणार नाही, आणि उत्पाद व्यय आहे पण द्रव्य नाही म्हटलं तरी चालणार नाही, आणि द्रव्य आहे उत्पाद व्यय नाही म्हटलं तरी चालणार नाही. मग ह्याला म्हणायचं अविनाभाव. एकमेकांना सोडून राहत नाहीत. उत्पाद व्यय द्रव्य एकमेकांना सोडून राहत नाहीत. मग याच्याच बलावर जे एकांतमतवादी आहेत, म्हणजे एकाच नयाने विचार करणारे, दुर्नय त्याला म्हणतो, वास्तविक नयच नाही मिथ्या दृष्टीला, पण तरीसुद्धा तो म्हणतो आत्मा नित्यच आहे, आत्मा अनित्यचं एवकार लावून परत काय केला, त्याला अपेक्षा ठेवली नाही दुसऱ्या नयाची. म्हणून या ठिकाणी काय होतं, ते खंडित होत आहे. आणि उत्पाद वे द्रव्य स्वरूप जाणल्यानंतर ह्या स्वरूपातच कसं महानता आहे, आणि याला सोडून अन्य कुठंही त्याचा उपयोग करणं म्हणजे चुकीचं आहे, कारण त्यात अनर्थ होतात. म्हणून ह्यांचा अविनाभाव संबंध सांगण्याचं कारण काय आहे. उत्पत्ती झाली, उत्पाद म्हणजे उत्पत्ती झाली. उत्पत्ती होते ती कशाची होते, पर्यायाची होते. ध्रुवाची तर उत्पत्ती होत नाही. पण तरीसुद्धा द्रव्य आहे ते नित्यार्थ क्रियेने परिणत आहे, आणि पर्याय आहे ते अनित्यार्थ क्रियेने परिणत आहे. आता अर्थक्रिया म्हणजे काय, तर वस्तू जी आहे, आता आत्मा आहे, आत्म्याची अर्थक्रिया जाणन रूप असतं. म्हणजे कधीही एक समयसुद्धा खंडित होत नाही. जाणण्याची क्रिया ही काय आहे, ज्ञानगुण कायम आहे, आणि तरीसुद्धा त्याचं नित्य अर्थक्रिया चालली आहे. ती कशी आहे, द्रव्याच्या अनुसार आहे, की ते ज्ञान कायम राहणं, ज्ञानाच्या स्वरूपाने कायम राहणं, परिणत होत असताना देखील अगुरुलघु गुणांची हानिवृत्ती या रूपाने सतत चालू आहे. मग आता या ठिकाणी जे सांगितलं की उत्पाद आहे म्हणजे उत्पत्ती होते ती पर्याय. आता आपण अगदी सोपं आहे, बाहेरून आलो म्हणजे
बाहेरच्या पर्यायाचा झाला व्यय, इथल्या पर्यायाचा झाला उत्पाद. मग एकमेकांना सोडून राहिलं का? ज्या समयात उत्पाद आहे त्या समयातच व्यय आहे, पण त्याचाच नाही आहे. आणि त्या समयात ध्रुव आहे. एका समयात उत्पाद व्यय ध्रुव आहे. मग ज्या समयात उत्पाद होतो त्याच समयात काय सांगितलं? व्यय होतो. पण पर्याय भिन्न आहे. कोणत्या तरी पर्यायाचा उत्पाद होतो आणि कोणत्या तरी पर्यायाचा व्यय होतो. आणि त्या अवस्थेमध्येच म्हणजे दोन्ही अवस्थेमध्ये ध्रुव म्हणजे जी वस्तू आहे ती कायम राहते, शाश्वत राहते. मग उत्पाद व्यय द्रव्याच्या बलावर हे आपलं अस्तित्व आहे असं भगवंतांनी दाखवून दिलं. मग एवढं सगळं माहीत असताना देखील जर आम्ही नय वापरण्यास चुकलो, म्हणजेच नय चक्र पुरुषार्थ उपायमध्ये म्हटलेलं आहे. नय चक्र म्हणजे नयांचा समूह. नयांचा समूह समजून घेतला, निर्णय झाला, परंतु त्या समूहामध्ये जर कोणता नय कोठे वापरायचा आणि कधी वापरायचं हे समजलं नाही, वापर करताना समजलं नाही, तर मात्र पुरुषार्थ सिद्धी उपायमध्ये काय सांगितलं की जे यामध्ये निष्णात गुरु आहेत त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या नय. आणि जर स्वतःच ते नयचक्र चालू लागला आणि स्वतःचंच मस्तक काटून घेतलं असा अर्थ होईल. म्हणजे नय कुठं कसा लावावा समजलं नाही. आता कोणीतरी क्षपक आहे आणि त्याची अगदी खूप अस्वस्थ अवस्था आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही त्याला म्हटलं की त्यावेळेस कोणती कथा केली, मतमतांतर खंडन करण्याची कथा केली, तर काय होईल? ती अवस्था त्यावेळेस योग्य नाही. कारण त्यावेळेस फक्त विशुद्ध परिणाम होतील अशा प्रकारचं संबोधन. आणि इथं खंडन मंडनात्मक जर ती कथा करू लागलो की बघा अन्यमतवादी कसे करतात, एकांताने समजतात आत्मा सदैव आहेच किंवा आत्मा अनित्यच आहे, अशा रीतीने सांख्य बौद्ध वगैरे अनेक मतवादींचं त्यांना सांगू लागलं तर तिथं उपयोग टिकणार नाही, विकल्प दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी जातील. म्हणून उपयोगाला केंद्रित करण्यासाठी त्यावेळेला काय सांगणं आवश्यक आहे? केवळ फक्त अगदी एवढं सोपं की जे आपल्या स्वरूपामध्ये राहण्याच्या योग्य. आपण महान आहात, महाव्रती आहात, आपलं सगळं काही चर्या व्यवस्थित झालेली आहे, आपण त्याचं प्रतिक्रमण केलेलं आहे, आता इथून पुढे कधीही दोष लावायचे नाहीत वगैरे अशा रीतीने निर्दोष चर्या होण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे पुढच्या भवात हे संस्कार राहावेत की ती चर्या कशी व्हावी, निर्दोष राहावी. ह्यासाठी ते संस्कार तर करतच आहे. आता काही त्यांना त्याच्यामध्ये यायचंच नाही आहे, पण तरीसुद्धा काय झालं, अर्थात ती चर्या करणं हे सुद्धा स्वभाव नाही आहे. म्हणजेच आता आपण कुठल्याच पदात नाही आहे, आचार्यपद पण नाही, मुनिपद नाही, एक केवळ आत्मा आहे असं जाणून आपल्या अस्तित्वात जे परिपूर्ण अनादि अनंत निरपेक्ष आहे त्या स्वरूपाला जाणं. अशा प्रकारचं नाही समजून त्या ठिकाणी विचार केला आणि येणारे लोक म्हणतात काय नाही, तिथं दुसरं काही सुद्धा नाही, ओम नमः सिद्धेभ्य एवढंच म्हणतात. मग नाही कळला नाही की त्यावेळेस काय आहे, त्यांना उपयोग कसा लागला पाहिजे.
म्हणून कोठे काय वापरायचं हे समजणं आवश्यक आहे. स्वयंपाक करताना काहीतरी रोटली थोडीशी वातड झाली, खाणारे म्हणतात, कसली केली आज रोटली? काय तुम्हाला अग्नी नव्हती, गॅस नव्हता का, शेगडी नव्हती? तर मग करणारे म्हणतात, पुद्गल आहे आज, ऐकले ना शास्त्रात, खावा पुद्गलचं. नाही कोणता वापरला तिथं. ज्या ठिकाणी जे आपल्याला व्यवहारात करण्यायोग्य कार्य जे आहे ते व्यवस्थित लागलीच तिथं चुकीचा स्वीकार करून क्षमा मागितली आणि पुढे तसं प्रमाद होणार नाही. म्हणजे आपोआपच या ठिकाणी नाही व्यवहार नाही, निश्चय नाही, त्यातल्या त्यात हे सगळं आपल्याला समजणं, कुठे कोणता कशाचा उपयोग करणं आवश्यक आहे. आता ध्यानाला बसला आहे आणि ध्यानाला बसल्यावर जर आता तो सगळं विकल्पच दुसरे कोणते करत असेल तर त्याला हे लक्षात नाही आलेलं की आता मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी केलं सामायिक, झालं माझं ध्यान. तर हे बहिर्जल्प झाले. अंतर्जल्प मग काही न बोलता सुद्धा त्यांनी काय केलं, अंतर्जल्प केले. तशाच प्रकारचं जाणीव न करता फक्त अंतर्जल्प मी शुद्ध बुद्ध आहे, तरी पण आत्मानुभूती होणार नाही. म्हणजे हे सुद्धा विकल्पच आहे. मग त्याला आत्मानुभूतीसाठी काय सांगितलं की वास्तविक रूपाने ह्या अंतर्जल्प आणि बहिर्जल्पाच्या अतीत अखंड स्वरूपाला जाण. जेव्हा विकल्प असतो, निर्णय करायचा असतो, त्यावेळेस भेद करून जाणलं. ही पण अपेक्षा आहे. अखंड आत्मा म्हटलं तर समजणार नाही. पण आता ते समजून स्वभावात राहतो त्यावेळेस मात्र कुठलाही विकल्प नाही, नाही, प्रमाण नाही, निक्षेप नाही. म्हणजेच तो परिपूर्ण आपल्या स्वरूपाला जाणून अतींद्रिय आनंदाला प्राप्त होतो. अशा प्रकारची नयाची व्यवस्था भगवंतांनी सांगितली, आपण पाहिलं. आता 36 नंबरची गाथा पाहायची आहे. प्रभूचे वर्णन करण्यामध्ये बृहस्पती सुद्धा असमर्थ आहे. म्हणजे इथं काय सांगायचं की जर कोणी म्हणेल भगवंतांची स्तुती करायची आहे, भगवंतांचं वर्णन करायचं आहे, गुणानुवाद करायचं आहे, मग कसं काय करणार? तर आपल्या ज्ञानान जेवढं ज्ञान आहे, क्षयक्षम आहे, त्या क्षयक्षमाने करत असतो. पण सांगितलं बृहस्पतीचं वर्णन का केलं इथं? तो उत्कृष्ट कवी आहे बृहस्पती आणि ज्ञानाने अतिशय प्रगल्भ आहे आणि त्याला सर्व गुणानुवाद करण्यामध्ये खूप काही सफलता मिळाली आहे. परंतु तो सुद्धा परिपूर्ण भगवंतांच्या पाराला लागू शकत नाही, गुणांच्या पाराला लागू शकत नाही. मग बाकीच्यांचं तर वर्णन काय सांगावं? म्हणजे ते तर असमर्थच आहेत. ते सांगतात 36 नंबरच्या गाथेमध्ये पाहायचं आहे. अन्न सजये जिहा कस सयानस वन्नने तुझ जत जिनते विजाया सुरगुरु पमुहा कैकुंठा. काय सांगितलं? सयानस तुझ म्हणजे तुम्ही कसे आहात? केवल ज्ञानी, उत्तम ज्ञानी, सम्यक ज्ञानी. अशा तुमचं वर्णन करण्यामध्ये काय आहे? सुरगुरु पमुहा कैकुंठा, ज्यामध्ये सुरगुरु म्हणजे बृहस्पती प्रमुख आहे स्तुती करण्यामध्ये, काव्य करण्यामध्ये. तर त्यांची सुद्धा बुद्धी कुंठित झालेली आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जाणून जसंच्या तसं वर्णन करण्यामध्ये त्याची बुद्धी चालत नाही, बृहस्पतीची सुद्धा. अन्नस जे जिहा, मग
याहून जगामध्ये जे अन्यांची जी जीव आहे म्हणजे जीव आहे ती तर कशी चालू शकेल. जिथं बृहस्पतीने हार खाल्ली आहे तिथं बाकीचे तर कोणी वर्णन करू शकणार नाही. जत्थ जिन तेवी जाया. कारण का तर या ठिकाणी सांगितलं की जेथे असं मंदबुद्धीसुद्धा हे जिनेंद्र भगवान तुमची स्तुती करण्यामध्ये बृहस्पती थकून जातो, म्हणजेच त्याला कुंठित होते, त्याची जीभ चालत नाही पुढे. तर अशा तुमची स्तुती करताना अन्य जीवांची तर काय कथा, कसं म्हणजे कोण तेथे समर्थ आहे. आपल्याला ह्याच्यातला अर्थ कळलेला आहे की सामर्थ्य काय आणि असामर्थ्य काय. आणि दिलं इथं जीभ म्हणजेच वर्णन करण्यामध्ये जे वचन आहे ते वचन भलेही याच्याजवळ खूप आहेत भाषा वर्गणा, परंतु भगवंतांचे जे गुण आहेत त्याला पार लागू शकत नाही. भगवंतांचे गुण त्याला पार का लागू शकत नाही तर काय सांगितलं. स्वयंभू स्तोत्रामध्ये अरहनाथ भगवंतांची स्तुती आहे आणि त्या स्तुतीला एक श्लोक आलेला आहे. त्यामध्ये गुणस्तोकम तदुल्लंघ्य तद बहुत्व कथा स्तुती. स्तुती कशाला म्हटलेलं आहे सांगितलं. गुणस्तोकम, स्तोक म्हणजे कमी, थोडंसं, थोडेसे गुण आहेत आणि त्याचं तदुल्लंघ्य त्याचं उल्लंघन करून तर बहुत्व कथा स्तुती, त्याचं खूप विस्तार करून फुलोरा करून वर्णन करणं त्याला म्हटलं जातं स्तुती. हे तर शक्यच नाही. भगवंतांचे गुण किती आहेत आणि अनंत गुण असताना त्यातल्या एकाही गुणाला आम्ही व्यवस्थित स्तुती करू शकत नाही, एका गुणाची सुद्धा. तर मग त्याचं उल्लंघन करून अनंत गुणांची स्तुती करणं तर दूरच राहा. म्हणून या ठिकाणी सांगितलं स्तुती असेल तर व्यवहारात पाहतो. एखादा मुलगा काय झालेला आहे, 2 नंबरने पास झाला आहे, 1 नंबरने नाही, 2 नंबरने पास झाला आहे. मग त्याची स्तुती, त्याला पारितोषिक वगैरे जे जे काही मिळतं ते पहिला नंबरवाल्यापेक्षा सुद्धा त्याला चढवून स्तुती केली जाते. हा किती हुशार आहे, हा सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व विद्यार्थ्यामध्ये पुढं आलेला आहे. मग पहिला नंबरचा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण आता गुणगान करायचं आहे त्या दुसऱ्या नंबरवाल्याचं, तर त्यालासुद्धा अशा रीतीने अगदी चढवून म्हणजे पहिल्या नंबरपेक्षा सुद्धा त्याला खूप सन्मान देऊन स्तुती केली जाते, प्रशंसा सन्मान केला जातो. हे आपण पाहतो व्यवहारामध्ये. म्हणजे किती चुकलं इकडं न पाहता किती बरोबर आहे आणि त्या बरोबराला प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहन करण्यासाठी, पुढं विकास करण्यासाठी जास्त त्याला प्रोत्साहन केलं जातं किंवा जास्त त्याची स्तुती केली जाते. म्हणजे आता एक उदाहरण आहे, शर्यत पळण्याची शर्यत आहे आणि त्यामध्ये एक जण पडला. तिथं पडल्यानंतर, पडला म्हणजे पळता पळताच पडला, मग त्याला लगेच बाद करतात. मग त्यावेळेस बाहेरचे लोक त्याला म्हणतात, काय एवढं आपल्याला येत नव्हतं तर कशाला भाग घ्यायचा त्याच्यात. आपली शक्ती पाहायची असते, आपल्याला काय येतं काय येत नाही हे पाहायचं असतं. मग त्यावेळेस तो काय म्हणतो
तुमच्यापेक्षा मी बरा आहे. म्हणजे मी प्रयत्न तरी केला आहे आणि तुम्ही तर बाहेरच आहे. म्हणजे जो प्रयत्न करतो तो काय होतो पुढे, आज मी कुठे चुकलो, कुठल्या कारणाने पडलो, कारणं समजतात त्याला आणि पुढच्या वेळेस तो व्यवस्थित सुधार करून नंबरसुद्धा त्याचा पहिला येऊ शकतो. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर जसं म्हटलं जातं तसं या ठिकाणी बृहस्पती देखील असमर्थ आहे असं जे म्हटलं तर तरीसुद्धा तो स्तुती करायचं सोडत नाही. का सोडत नाही? माझी जेवढी बुद्धी आहे तेवढं तर मी करणार स्तुती, कारण माझ्या विकल्पांना मी शांत करतोय. त्यांच्या गुणाला मी पोचतोय, नाही पोचतोय, कमी पडतोय हे मला पाहायचं नाही. मला फक्त काय पाहायचं आहे की माझे परिणाम कसे विशुद्ध होतील आणि तशा प्रकारच्या गुणांची स्तुती करता करता मी माझ्या गुणांकडे पाहून परगुणांची मला याचना होणार नाही. परगुण म्हणजे कोण? प्रवचनसारमध्ये स्पर्शरस गंध वर्ण ह्याला परधर्म म्हटलेलं आहे. परधर्म म्हणजे पुद्गलाचा धर्म आहे हा, किंवा त्याला दुसरं नाव दिलं अनात्मधर्म. हा आत्म्याचा धर्म नाही. म्हणजे आम्ही ह्या परगुणामध्ये किंचित मात्रही अपेक्षा ठेवणार नाही. चालताना पण वाटतं धर्मद्रव्य माझ्याबरोबर आहे. मग धर्मद्रव्य हे निमित्त मात्र आहे, पण चालण्याची क्रिया कोण करत आहे? पुद्गल करतोय, शरीर. आणि ती क्रियावती शक्ती जीव आणि पुद्गल दोन्हीमध्ये आहे. जीव भाव करतोय चालण्याची, अशुद्ध भाव करतोय. चालणं हा स्वभाव नसताना मग त्यात आपण उपादान काय पाहिलं, निमित्त काय पाहिलं? उपादान आहे शरीराच्या पुद्गलाची. उपादानगत योग्यता असेल तर तो चालेल आणि नसेल तर धर्मद्रव्य निमित्त आहेच ना, सदैव आहे. मग का चालवत नाही ते? तर ते निमित्त मात्र आहे. चालण्यास उद्युक्त असतानाच आपल्याला ते निमित्त पडतं. जीव आणि पुद्गल स्वतः गमन करण्यास तत्पर असतील तर त्या ठिकाणी म्हणजेच त्यांची उपादानगत योग्यता दाखवली जीव आणि पुद्गलाची. आणि त्या ठिकाणी निमित्त काही करत नाही, असतंय. निमित्त निमित्तामध्ये आहे, त्याचं कार्य 100% त्याच्यामध्ये, आपल्यामध्ये नाही, चालण्यामध्ये नाही. चालण्याची क्रिया जो करतो त्याचं उपादान, मग त्याचं 100% त्याच्यामध्ये आहे. हे आपल्याला समजलं तर आपण परद्रव्याची किंचित मात्रही याचना करणार नाही. मी एकटाच इथं बसू नये, मला कोणी सेवा करायला येत नाही, ही अपेक्षाच राहणार नाही. कारण का? तर तुझ्या योग्यतेने हे सर्व कार्य घडतंय, दुसऱ्याच्या योग्यतेची इच्छा करू नकोस. किती शांती होते पहा याच्यात अनुभव करू. कधी पण आपण पराची अपेक्षा केली की त्या ठिकाणी अशांतीच आहे, विसंवाद आहे, आकुलता आहे. त्यांना आपण म्हणणार किती वेळ झाला, इतका वेळ काय केलं तुम्ही? आपण बसून असल्यावर वाटतं की खूप वेळ झाला. त्यांची कामं असतात, त्यांना वाटतं की मी लवकर आलो आहे. म्हणजे ह्याच्यातनं आपण समजून घ्यायचं काय की परद्रव्यावर अवलंबून राहणं म्हणजेच काय आहे? आपल्या स्वरूपाचं भान न होणं. आपल्या स्वरूपाचं भान करणारे ते केवली भगवान. मग त्यांच्या गुणांची स्तुती आम्ही करू शकतो की ते करू शकतात? त्याच्याही पुढे जाऊन आता विचार करायचा. त्यांच्या गुणांची स्तुती
आम्ही करू शकतो की ते करू शकतात. आम्ही वरवर केली, त्यांच्या अनुभूतीला पोहोचलो नाही आम्ही, पण त्यांची अनुभूती जी आहे, अतींद्रिय आनंद आहे, तीच त्यांची स्तुती आहे. ती स्वयं अनुभूती जी आहे ती दुसरी कोणीही करू शकणार नाही. मग त्याच्यावरनं आपल्यावर पण विचार करायचा. माझी जी अनुभूती आहे ती दुसरे कोण करू शकणार? कोणच करू शकत. म्हणजे प्रत्येक जीव आपापली अनुभूती करतो. पहिल्यांदा अनुभूती हा शब्द, परानुभूती जर याच्यातून लक्षात घेतलं, जसं पोट दुखतं आहे, तर पोट दुखतं हे कोणाला समजलं? स्वतःला. ज्याचं दुखतं आहे त्यालाच समजलं. मग त्याची त्यांनी अनुभूती घेतली, किती पोट दुखतं आहे, कसं दुखतं आहे, कुठं दुखतं आहे. मग ही दुसऱ्याला होते का त्याची अनुभूती? होत. मग खूप दुखतंय म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टर पहिल्यांदा विचारतात काय होतंय, म्हणजेच काय त्यांना आहे का अनुभूती? त्यांनी विचारायलाच नको आहे ना काय होतंय म्हणून. म्हणजेच हे स्वयं सांगणार हा पेशंट, आणि तेव्हा मग ते डॉक्टर त्याचा विचार करणार, पुढे निदान करणार, चिकित्सा करणार. मग तसं या ठिकाणी भगवंतांना पाहून जे आपल्याला दिसलंय, 18 दोष नाहीत, हे दिसलंय, ते खात नाहीत, पित नाहीत, त्यांना घाम येत नाही, खेद होत नाही, रागद्वेष मोह नाही, कसल्या प्रकारची चिंता नाही, हे सगळं आम्हाला दिसतंय. आणि त्याच्यावरून आम्ही काय म्हणतो? हे वितराग आहे. वितराग हे भगवान, वितराग प्रभू, हे न्यायिक प्रभू. किती कोणी आलं गेलं तरी तुम्ही न्यायिक आहात, हे न्यायिक प्रभू. स्तुती केली, पण भगवान त्याच्याही अतीत अनंत शक्ती संपन्न स्वतःच्या स्वरूपाचं भान करतायत, अनुभव करतायत. तशा प्रकारचं कोणाला अनुभव होईल? अनंत गुणाला तर पोचू शकत नाहीच, तर अनुभूती तर त्यांची होणार. जसं आम्ही व्यवहारातसुद्धा एकमेकांची अनुभूती करत नाही. प्रत्येकजण स्वतंत्र स्वतंत्र आपापली अनुभूती कर. लहान मुलगा आहे, पळता पळता पडला, पडल्यानंतर कुठं दुखतंय, कुठं लागलंय हे त्यालाच माहीत असतं. पण आई काय करते? संपूर्ण त्याचं शरीर काय करते? चोळते. इथं लागलं असेल, पायाला लागलं असेल, गुडघ्याला लागलं असेल, हाताला लागलं असेल. तो काही बोलत नाही, परंतु आई अनुमानाने करते आणि हा रडतच राहतो, कारण त्याला प्रत्यक्ष अनुभव आहे कुठं दुखलंय नेमकं. म्हणजे तसं आम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की वास्तविक रूपाने कोण कुणाला जाणू शकतो. आम्ही फक्त व्यवहारात म्हणतो आमचा जीव काय तुम्हाला जाणता येत नाही. कुठं? अगदी वैतागल्यावर म्हणतो आमचा जीव जाणता येत नाही, म्हणजे आमच्यावर खूप कामं सोपवलीत तुम्ही आणि तुम्ही निवांत बसलाय, म्हणजे आमचा जीव जाणला नाही. आमचा जीव जाणला नाही म्हणजे काय? अतिभारारोपण झालं ह्या अपेक्षेने तो म्हणतो. पण मनुष्य म्हणतो, आणि बैलावर ओझं पडलं तर बैलावर जर इतकं ओझं आहे का? ओझं असतं का बैलावर? उसाच्या मोळ्या घेऊन जातात, ती किती गाडी गच्च भरलेली असते, त्याच्या शक्तीपेक्षा जास्त तो वाकत वाकत चालतो बैल, तरी वरून चापकाची मार, चालत नाही बरोबर म्हणून. मग या ठिकाणी आपण पाहतो की तो म्हणतो का माझा जीव जाणताय का? अतिभारारोपण केलंय, त्याला म्हणता येत नाही. आणि आम्ही कुठला अतिचार लावतो? अतिभारारोपण म्हणजे अहिंसानुव्रताचे 5 अतिचार सांगितले, त्यातला हा एक अतिचार आहे.
मग तो माणसावर अतिभारारोपण झालं तरी आमचं अहिंसानुव्रतामधला हा दोष येतो. पशुवर झालं तरी पण येतो हा दोष. म्हणून टांग्यात कधी बसायचं नसतं. आहे का टांगा अजून? का बंद झाले टांगे? कमी आहेत तरी पण आहेच. मग टांगा तर काय त्या घोड्याला विचारच नाही त्याचा आपण करत. किती सामान असतं ते लादतो, किती माणसं असतात ते बसतात त्याच्यात. एवढं एका प्राण्यावर ओझं लागतं. म्हणून टांग्यात कधी बसायचं नाही. पण तो ओझं न घेता बसतो. पण तरी आपलं ओझं आहेच ना. किती किलो? 60 किलो असेल, 75 किलो असतं का? म्हणजे एवढं आपण ओझं लागतो त्याच्यावर. अतिभारारोपण झालं म्हणून घोडा कधी, म्हणजे घोडा तर नाहीच वापरायचा, पण टांग्यात कधी बसायचं नाही. मग तिकडे उत्तरेकडं, आता आपल्या इकडे नसेल बहुतेक, सायकल माणसाची आणि त्याला ते पाठीमागं टांग्यासारखंच असते माणसं बसायला. आणि मग त्याच्यात ते बसतात लोक आणि हा घाम गाळत तो मनुष्य सायकल चालवतो. तर तसंही कधी म्हणजे उपलक्षणात्मक, टांग्यात बसायचं नाही पण ह्याच्यात बसत चालतंय. तर असं नाही. एक सांगितलं तर त्याच्यावरून जिथं जिथं अतिभारारोपण येईल ते वापर करायचा नसतो. मग आणखीन काय सांगितलं की आता ऊसाच्या मोळ्या नेतात, साखरेची पोती भरून नेतात त्या बैलगाडीमध्ये. आम्ही कुठं करतोय? ते दुसरे करतात. आम्हाला दोष लागणार नाही ना. आम्ही साखर खातोय म्हणजे तो दोष लागतो. म्हणून याच्यातून लक्षात घ्यायचं की किती शुद्ध पद्धतीने आपल्याला काय काय करता येईल. जे शुद्ध साखर होती त्याच्यात हा प्रश्न येत नाही हिंसा होण्याचा, अतिभारारोपण होण्याचा. कारण पाहून केलं जातं. शुद्ध साखरमध्ये ते ऊस आहे, तो ऊस कसा सोलला जातो, त्याला जे डोळ असतात ते डोळ पहिल्यांदा काढतात, ऊस धुतात, नंतर त्याचा हात पण धुतात. जो डोळ काढले ते समूर्छन जीव, निगोदी जीव आहे म्हणून त्याचा हात धुतात. मग ते परत त्याची साल सोलून ते घालतात आणि मग तशा प्रकाराने, आता काय माहीत नाही पुढची प्रक्रिया कशी आहे, पण 24 तासाच्या आत केली जाते बहुतेक ही साखर. मग त्यावेळेस ते सगळं पाहून शुद्ध पद्धतीने केलेलं. आणि कारखान्यात जे जातं तर ते कसं असतं माहिती आता आपल्याला. मोळ्याच्या मोळ्या घालायचं, पाहून घालायचं तर नाही. समूर्छन जीवाची तर हिंसा आहेच आहे त्यामध्ये. जे त्याला डोळ आहेत ते कोण काढत नसते. आणि त्या मोळ्या तशाच घातल्या, कदाचित त्यात साप पण बसलेले असतात, ते पण तसेच जातात. म्हणजे आपलं हिंसा किती झाली त्याच्यातून हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तशा प्रकारची साखर खाण्यायोग्य नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे. कशासाठी एवढं प्रकरण आलं? अतिभारारोपण. माझा जीव म्हणतो ना, माझा जीव आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो की जीवाचा अनुभव जो आहे तर त्या जीवाचा अनुभव स्वयं करतो. म्हणजे बाहेरचं त्रासदायक झालं तरी तो स्वतःच जाणतो आणि अनुभूती आहे ती स्वतःच करतो, दुसरे कोण करू शकत नाही. म्हणून याच्यातून आम्हाला हे बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे की यामधून आपल्याला काय पाहायचं आहे की भगवंतांची स्तुती करणारा कोणी जगामध्ये नाही असं सांगितलं. समर्थ नाही. कारण प्रत्येकाला वाटतं मी खूप चांगली स्तुती केली, मी स्वतः बनवलं आहे, काव्य बनवलं आहे, स्वतःच बोलतो आहे, स्वतः सगळं माझ्यामध्ये आहे. परंतु सांगितलं की जे त्यांचे गुण आहेत त्या गुणाला तू प्राप्त करू शकला का, म्हणजे जाणू शकला का.
की केवल ज्ञान कसं झालं, केवल ज्ञानी झाल्यानंतर ते कसे जाणतात वगैरे, हे सगळं समजत असताना देखील आम्ही त्यातला एकही अविभाग प्रतीचे ज्ञानगुणाचा स्तुतीला पात्र होत नाही आमच्या. म्हणजेच का तर आम्ही करू शकत नाही तेवढी स्तुती. ही वचनाची असमर्थता. आता विचाराची समर्थता आहे की असमर्थता आहे? मनाची. विचाराची म्हणजे मनाची. जेवढं मनामध्ये असतं तेवढं विचारात तेवढं वचनात येत नाही, आणि जेवढं वचनात असतं तेवढं कृतीत येत नाही. आता मनामध्ये तर खूप काही आहे, असं बोलावं, असं स्तुती करावी, अजून कसं गुंफावं. जसं तो रत्नहार गुंफणारा असतो आणि मग त्याला कुठं कोणता मणी रत्न जडवायचा हे कळतं. खूप विचार करून तो मग तशा प्रकाराने तो जडवतो. त्या सोनाराची गोष्ट आहे की नाही, सुदृष्टी काय नाव होतं. आणि त्याच्याजवळ राजाकडून एक खूप किमती पद्मराग मणी आलेला असतो. त्याचं नुसतं असं ठेवलं तरी संपूर्ण लाल प्रभा त्याची इतकी फाकेल सगळीकडे. तो फक्त तो रत्नहार घेऊन इथं लावू की इथं लावू की इथं लावू की इथं लावू, अशा प्रकाराने कुठं जडवायचा एवढाच विचार करत असतो. तेवढ्यात मुनी येतात. मुनी आल्यानंतर तो तसंच त्यांना आदर करायचं, पडगाण करायचं म्हणून त्यामध्ये तो तसाच मणी तिथंच वर ठेवून जातो. आणि मग जेव्हा मुनी येतात, पडगाण विधी केल्यानंतर आहार झाला, आहार करून निघून जातात. आणि आता हा आपल्या कामाला लागणार. बघितलं तर तिथं मणी नाही. तो कुठं गेला असेल? खूप विचार केला, कोण आलं नाही आपल्याकडे या वेळेत. फक्त मुनी आले आणि गेले, एवढंच. मग त्यांनीच हा मणी घेतला असेल का बरे? विचार असं करावा. आपण म्हणतो ना, मनात जो विचार येतो तोच नंतर वचनात येतो, तोच नंतर कृतीत येतो. असा विचार करता करता त्याची बुद्धी इतकी भ्रमिष्ट झाली, त्या मुनीपेक्षा सुद्धा त्या मनाला इतकी किंमत त्याला प्राप्त झाली मनामध्ये. आणि तो राजाचा मणी. मग माझ्यावर आळ येईल म्हणून आता आळ कोणावर घेतला? मुनींवर. म्हणजे स्तुती करू शकलो का मुनींची? मुनींचा आदर करू शकलो का? लक्षात घेण्यासारखं आहे. आदराने पडगाण विधी करून आहार पण आदराने दिला, नवदा भक्ती करून. आता पहा, त्यावेळेस किती म्हणणार, त्यांनी किती आदराने विनयाने केलं. पण त्याचा विनय कुठपर्यंत टिकला? आदर श्रद्धा कुठपर्यंत टिकली? जडरत्नाची किंमत जेवढी केली त्यापेक्षा चैतन्य रत्नाची किंमत किती आहे हे न समजल्याने असमर्थ आहे ना. गुणांना पार होणं, स्तुती करणं असमर्थ कसं आहे? गेला तिथं मुनींना शोध घेत घेत. मुनी ध्यानस्थ आहेत. वचनाने आक्रोश. काय ढोंग आहे तुमचं? कसं आक्रोश करू लागला? आता ध्यानात बसलाय, मणी चोरू. झालं, आता काय करायचं? मनीची प्रभा कांती किती फाकली जाते, ती कुठं ठेवणार आहे? पिंचित ठेवलं तरी प्रभा आहे, त्याला माहीत होतं. कमंडलू ठेवलं तरी त्याची प्रभा झाकली जाणार नाही. दुसरं काय त्यांच्याजवळ? तरी पण काय चोरले. आता वचनाने बोलून थकला, ध्यान सोडत नाही म्हटलं, क्रोधाने आता काठी घेतली, काठीने मारणार मुनींना. कुठपर्यंत आला? असा जो क्रोधाने हात उगारलेला, तिथंच नेमकं ते झाडाखाली बसले होते. त्या झाडावर एक मोर बसला. त्या मोराच्या कंठालाच पहिल्यांदा ती काठी लागली आणि ते कंठातून तो मणी बाहेर पडला. काहीतरी लाल रंगाचं
आणि भक्ष्य म्हणून तो त्या मणीलाच त्या मोराने घेतलेलं होतं आणि त्याच्या कंठातच ते अडकलेलं ते नेमकं बाहेर पडलं. आता इतका पश्चाताप, अरे बापरे, मी किती पापी, आता स्वतःची निंदा तेवढीच करू लागले, मी किती अपराधी, मला क्षमा होईल का? मुनिराज मला क्षमा करा. ते ध्यान सोडत नाही तरीसुद्धा आता स्वतःची निंदा चालले. ताबडतोब तो मणी घेऊन राजाला त्याच्या ताब्यात देऊन परत लागलीच येत. आता एक क्षणसुद्धा मला संसारात थांबायचं नाही. कुठं वळाली त्यांची परिणती? दीक्षा घेतली. मुनींच्याकडे जाऊन दीक्षा घेतली. म्हणजेच काय झालं? परिणत. आता आदरभाव दुणावला. खरं काय कळलं तर स्वतःच परिणत झाला. तसं भगवंतांची स्तुती करता करता आपल्या गुणांचं काय होतं? आपल्या गुणांना तो जाणू लागतो. माझ्यामध्ये पण असे गुण आहे. म्हणजे हे भगवंतासाठी केलं की आपल्यासाठी केलं? जी स्तुती आहे ती स्वतःसाठीच झालेली, ते भगवंतासाठी नाही. कारण भगवंतांना तुम्ही जय जयकार करा तरी भगवान आहे तसेच. त्वयि वीतरागे न निंदया नाथ विवांत वैरे. वासपूज्य भगवंतांची स्तुती स्वयंभू स्तोत्रमध्ये. त्वयि वीतरागे, भगवान तुमच्या वीतरागतेच्या ठिकाणी न निंदया नाथ विवांत वैरे. तुमची कोणी निंदा केली, तुमच्याकडे कोणी आलं नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांना शत्रू समजत नाही, की त्यांना तुम्ही त्यांच्याशी विवाद करत नाही किंवा त्यांना शाप देत नाही. आणि त्याच्या विरुद्ध काय घेतलं? कोणी खूप तुमची भक्ती करतंय तर त्याच्यावर तुम्ही प्रसन्न पण होत नाही, म्हणजे तुम्ही त्याला वरदान पण देत नाही. अशी वितरागता इथपर्यंत स्तुती केली. मग तसाच वितराग भाव आपल्यामध्ये कसा प्रगट झाला? अगदी आपल्या प्रतिकूल कोणी काही केलं तरीसुद्धा क्रोध येणार नाही. लागलीच त्याला वितरागतेचं भान आलं. आणि आपल्या अनुकूल खूप काही केलं तरीसुद्धा त्याला हर्ष होणार. म्हणजे रागद्वेषाच्या अतीत त्याला होता आलं भगवंतांची स्तुती करताना. म्हणजे स्वतःचीच झाली ती. आपल्या गुणांचंच गुणानुवाद होऊन त्या ठिकाणी आपल्यामध्ये असे गुण आहेत ह्याचं भान आलं त्याला. स्वयं स्वतःच्या स्वरूपाला जाणू लागले. मुनींना दान देताना ते देत नसून घेत असतो. कसं घेतो? तर ते कसे रत्नत्रयाचे धारक स्वतःमध्ये राहतात, अंशन स्वरूपात राहतात. त्यांना ते पुद्गलमय ग्रास घेताना सुद्धा किंचित मात्रही त्याविषयी आसक्ती नाही. तसाच माझा आत्मा आहे हा देणारा दाता समजतो. म्हणजे त्यांनी दिलं की घेतलं तर रत्नत्रय स्वतःमध्ये परिणत झालं. म्हणून या ठिकाणी कोणी कोणाची स्तुती करत नसतो, हे लक्षात घ्यायचे. प्रथम असमर्थ याचा अर्थ दुसरा हा घेतला की आता समजा खूप काही प्रोत्साहन करणारं व्यवहारामध्ये दिसतंय, खूप स्तुती केली, खूप प्रोत्साहन केलं, मग ते कशासाठी केलेलं असतं? आता पहिल्या नंबरने येणारी एक मुलगी असते नेहमी, आणि 1 वर्ष ती दुसरीच मुलगी पहिल्या नंबरने आली. मग त्यावेळेस तिचा सन्मान चाललेला असताना, पारितोषिक वगैरे काही देत असताना ती स्टेजवर गेली. ही काही मान खाली घालून बसली नाही पहिल्या नंबरवर. ती इतकी प्रोत्साहित करू लागली तिला
तू चांगलं केलंस, प्रयत्न केला, पुरुषार्थ तुझा चांगला सफल झाला, तिची ती स्तुती करू लागली. तर तिची स्तुती नसून तिला स्वतःकडे पुन्हा कसं यायचं, परत पहिल्या नंबरला कसं यायचं, हे स्वतःसाठी ते झालं. आणि जर कोणी एखाद्याला अपमान वाटला की पुढं गेला, ईर्ष्या मत्सर केलं, तर मात्र आणखीन तो खाली खाली जातो. पण ह्याने प्रोत्साहन केलं तर हे स्वतःसाठी झालं, दुसऱ्यासाठी नाही. भलेही होईल त्याला वाटेल ह्याने मला प्रोत्साहन केलं, परंतु झालं ते स्वतःसाठी. कारण सागर धर्मामृतमध्येच असेल कदाचित, अमानी मानतो मान्य. जो निरभिमानी असतो, अमानी म्हणजे निरभिमानी असतो, तो मानदो म्हणजे दुसऱ्याला मान देऊन मान्य होतो. म्हणजे दुसऱ्याला मान देणं म्हणजे स्वतःला सन्मानित करणं आहे, हे लक्षात घेण्यासाठी. वितराग भगवंतांची स्तुती करणं म्हणजे आपल्या गुणांना ओळखणं आहे, आपल्या गुणांची ओळख. म्हणून तर 80 नंबरची गाथा सांगितली प्रवचनसारमध्ये. काय सांगितली? जो जानदी अर्हंतम दव्वत गुणत पज्जयत्तेहिं सो जानदी अप्पानम मोहो खलु जादी तस्सलयम. मग काय सांगितलं? द्रव्य गुण पर्याय भगवंतांची जाणले. जो जानदी दव्वत गुणत्तम, कसं? अर्यंत भगवंत, अर्यंत भगवंतांचे द्रव्यगुण पर्याय जाणले. याचा अर्थच त्याला द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप समजलं. म्हणजे आपण म्हणताना म्हणतो अर्यंत भगवंतांचे द्रव्यगुण पर्याय जाणले, म्हणजे शुद्धता काय आहे द्रव्याची. अनादि अनंत द्रव्य शुद्ध, गुणशुद्ध, नित्य हे जाणलं. आणि पर्याय अनित्य आहे हे जाणलं. आणि अर्थक्रिया दोन्ही प्रकारची चालू आहे, नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थ. म्हणजे आपल्या द्रव्यगुण पर्यायाचं त्याला भान आलं, आणि म्हणून तो आपल्या द्रव्य स्वरूपात राहून, अखंड स्वरूपात राहून अतींद्रिय आनंदाला प्राप्त झाला. तर त्याचा मोह लयाला गेला. मोह खलु जादी तस्स लयम, त्याचा मोह लयाला जातो. याचा अर्थच दर्शन मोह राहिला नाही, सम्यक दर्शनाला प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणी जसं ते सर्वज्ञ आहेत अशी स्तुती करताना आपल्या सर्वज्ञपणाची, शक्तीची व्यक्ती करण्यासाठीच ती स्तुती झाली. शक्ती जाणली, ते सर्वज्ञ आहेत, ते व्यक्तिरूप आहेत, प्रत्यक्ष पर्यायात प्रगट झालेले आहेत. आणि आता आपल्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचं आहे. अशा रीतीने हे जाणलं. मग त्या 47 शक्तीमध्ये सांगितले ना, दृश्य शक्ती, ज्ञप्ती शक्ती वगैरे. मग सगळ्या जीवामध्ये ही शक्ती आहे. सर्वज्ञत्व शक्ती, सर्वदर्शित्व शक्ती, हे सर्व जीवामध्ये आहे. प्रत्येक समयात भान करा त्याचं. मला काही येत नाही म्हणून निराश होऊन बसू नका. माझ्यामध्ये ज्ञानगुण आहे. लागलीच त्या ठिकाणी प्रयत्नशील होतो, पुरुषार्थी होतो आणि अतींद्रिय आनंदला प्राप्त होतो. किती मंदबुद्धीवाला आहे त्याचं प्रतिक्रमण करून त्या ठिकाणी जितकं प्रतिक्रमण उत्कृष्ट होईल तेवढं तो प्रगल्भ होत जातो, त्याचा क्षयक्षम प्रगट होत जातो. कारण राजाला जेव्हा एका मुनींच्या संघामध्ये दर्शनाला चाललेले असताना, सगळी प्रजा वगैरे बरोबर असताना सुद्धा त्या संघामध्ये एक मुनी, त्यांना नमोकार मंत्रसुद्धा म्हणता येत नाही, त्यांची निंदा करत चाललेत. कसले झालेत ते मुनी? साधा नमोकार मंत्रसुद्धा म्हणता येत, वचनाने तिर्यंच्यांनासुद्धा म्हणता येत, पण तिर्यंचसुद्धा सम्यदृष्टी होऊ शकतात. हे अंतरंग परिणती. आणि मग ती निंदेचा विषय नव्हताच, तरीसुद्धा तिथं पोचेपर्यंतच त्या राजाला काहीच समजेना.
एवढं त्यांना मंदबुद्धीपणा प्रगट झाला. कशाने मंदबुद्धीपणा? ज्ञानाचा गर्व आणि त्यांची निंदा, ह्या दोन्ही कारणाने आता त्यांचा क्षयक्षम इतका कमी झाला की त्यांना काहीच समजत नव्हतं. खूप पश्चाताप झाला, खूप प्रतिक्रमण केलं, नंतर स्वतःच मुनीफ होऊन मग पुढे त्यांचा क्षयक्षम प्रगट झाला. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं आहे की स्तुती म्हटलं की त्याच्याबरोबर निंदा आली. कारण स्तुतीची ज्यांना आवड असते त्यांना निंदेमध्ये खूप दुःख होतं, आणि ज्यांना स्तुतीविषयी काहीच वाटत नाही, म्हणजे किंचितही त्याला ते स्वीकार करत नाही स्तुतीला, ते निंदेला देखील स्वीकार करत. म्हणजेच दोन्हीमध्ये समताभाव राहण्यासाठी आम्हाला काय जाणायचे, न आमच्या आत्म्याला इष्ट काही आहे न अनिष्ट काही आहे. म्हणजे आम्ही जसे आहोत तसेच आहोत हे जर आम्हाला समजलं तर प्रत्येक समय आपली निर्मलता कशी प्रगट होते हे समजण्यासारखं आहे. कारण ही निर्मलताच आपल्याला प्रगट करायची आहे. ह्या ज्ञानाचा फायदा, ह्या आनंद गुणाचा फायदा हाच आहे आम्हाला. कारण जेवढी विशुद्धी होईल तेवढं आम्हाला आमच्या शांतीसाठी उपयोगी आहे, आणि जेवढं आम्ही स्वभावात राहण्यासाठी प्रत्येक समय विशुद्धी झाली की आपोआपच निजध्रुवाचा विषय वारंवार होऊ लागतो आणि मग अतींद्रिय आनंद भोगू लागतो. म्हणून हा ज्ञान आनंदाचा उपयोग आम्हाला या ठिकाणी स्वतःसाठी करून घ्यायचा.